आपण आपले लहान बाळ वडीलधाऱ्या माणसांकडे सांभाळण्यासाठी देत असतो. पण जर वडीलधारी माणसं असं नीच कृत्य करत असतील, तर विश्वास तरी कोणावर ठेवाल? ही घटना अगदी मनाला जखम पोचणारी आहे. घटना संपूर्ण ऐका. तुम्हाला तुमच्या कानावर सुद्धा विश्वास बसणार नाही, अशी ही घटना आहे. परंतु सत्य घटना आहे आणि सत्य घटना सांगणं आमचे काम आहे. धुळे जिल्ह्यातील मिल परिसरातील चितोड रांगलगतच्या रामेनगरमध्ये खंडेराव वसाहतीत वास्तव्याला हा 60 वर्षीय वयोवृद्ध रोज सायंकाळी आपल्या 3 वर्षीय नातीला फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी या परिसरातील बागेमध्ये सूर्यास्तानंतर नित्यनेमाने घेऊन जातो. त्याच परिसरात नागेश कुंवर याच्या परिचयाचा एक दाम्पत्य राहतं. या दोघांपैकी पुरुष एका दुकानात कामाला आहे, तर त्याची बायको धुण्या भांड्याचं काम करते. या कष्टकरी दाम्पत्याची 7 वर्षाची एक मुलगी आहे. ती घरी एकटीच असते. आईवडिलांच्या परिचयामुळे 7 वर्षाची त्या चिमुरडीची ओळख नागेशची झाली होती. आईवडिलांच्या संमतीने त्या चिमुरडीला नागेश हा आपल्या नातीबरोबर परिसरातील बागेत दररोज फिरायला घेऊन जायचा. लहान मुली असल्याने त्या आजोबाबरोबर फिरण्यास जातात. त्याबद्दल कोणाच्या मनात काही वाईट येण्याची शक्यताच नव्हती. पण जमाना खूपच नीच होत चालला आहे. नागेश नातीसोबत परिचित दाम्पत्याच्या 7 वर्षाच्या चिमुरडीला बागेमध्ये फिरायला घेऊन जात असे. त्याबद्दल त्या बालिकेच्या तिच्या आईवडिलांचा कोणताच आक्षेप नव्हता. उलट ते समाधानी होते. प्रसंगानुरूप त्यांची नागेशची भेट झाली की दाम्पत्य आपल्या मुलीला काळजी घेतो म्हणून नागेशचे आभारच मानत असत. पण त्यांना माहीत नव्हते की हा खरोखरच नागासारखा विषारी आहे. रामनगर आणि परिसरातील काही नागरिक दररोज नित्यनियमाने शरीराला व्यायाम देण्यासाठी आणि फिरण्यासाठी त्या बागेमध्ये यायचे. त्या नागरिकांना नागेश हा 2 लहान मुलींसोबत आलेला दिसायचा. एक दिवस नागेश सोबत येणाऱ्या 2 मुलींपैकी एक लहान मुलगी म्हणजे त्याची नात इतर मुलामुलींबरोबर खेळत असलेली दिसली, तर दुसरी तिच्यापेक्षा मोठी मुलगी नागेशच्या मांडीवर बसलेली दिसली. ज्या इस्माने हे दृश्य पाहिले होते त्याला दुसऱ्या दिवशी तसे दृश्य पाहायला मिळाले. नागेशच्या मांडीवर बसणाऱ्या मुलीला इतर मुलामुलीमध्ये खेळायला आवडत नसेल म्हणून ती आजोबाच्या मांडीवर बसून इतरांची गंमत पाहत असावी असा त्या इसमाचा समज झाला. पण माणसाचं मन फार विचित्र असतं. नागेशसोबत येणाऱ्या त्या मुलीचं एकाकीपण त्या माणसाला खटकू लागलं. दररोज तो नागेशकडे आणि त्याच्या मांडीवर बसणाऱ्या मुलीकडे पाहत असे. एके दिवशी त्या माणसाच्या मनात शंका निर्माण झाली. बागेमध्ये बसण्यासाठी अनेक बाकडे आहेत, पण नागेश त्या लहान मुलीला अंधारातील त्याच बाकड्यावर घेऊन का बरं बसत असावा? या शंकेने त्या माणसाला अस्वस्थ बनवले. आता तो त्या आजोबाकडे आणि त्याच्या मांडीवर बसणाऱ्या त्या मुलीकडे जास्त लक्ष देऊ लागला. झाडाच्या आडोश्याला असलेल्या अंधारातील त्या बाकड्यावर हा त्या मुलीला का घेऊन बसतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. त्यामुळे त्या दिवशी तो त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलीला निहाळले. तेव्हा त्याला ते रहस्य कळालं. 60 वर्षीय नागेश कुंवर हा इवल्याशा मुलीला आपल्या मांडीवर बसून तिचे लैंगिक शोषण करतानाचा किळसवाणे दृश्य त्याच्या नजरेस पडलं आणि तो संतापाने लाल झाला. त्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात नागेशचे त्या इवल्याशा मुलीबरोबरचे अश्लील चाळे कॅमेरेबद्ध केले. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने आपल्यासोबत त्या बागेमध्ये नित्यनियमाने सायंकाळी फिरायला येणाऱ्या परिसरातील लोकांना नागेशचे कारनामे सांगितले. त्या सर्व लोकांनी नागेशला रंगे हात पकडून चोप देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागेश हा आपल्या 3 वर्षाची नात आणि त्या 7 वर्षाच्या मुलीबरोबर बागेमध्ये आला. झाडाच्या आडोश्याला त्या बाकड्यावर बसला. काही वेळाने त्याने त्या मुलीच्या शरीराशी विचित्र चाळे करणे सुरू केले. त्यावेळी अवतीभोवती दबा धरून बसलेल्या नागरिकांनी नागेशला अश्लील कृत्य करताना रंगे हात पकडलं आणि जबरदस्त चोप दिला. नागेश सोबत येणाऱ्या मुलींची माहिती घेतली असता 3 वर्षाची मुलगी नागेशची नात होती, तर त्याच्या मांडीवर बसून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुलीचे आई वडील नागेशच्या परिचयाचे कष्टकरी दाम्पत्य होते हे उघड झाले. नागेशला अत्यच्छ चोप दिल्यानंतर त्या नागरिकाने पीडित मुलीच्या आईवडिलांना घटनास्थळी बोलावून नागेशच्या काळ्या कृत्याची माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने
आपल्या मुलीला कुशीत घेत काय झाले असे विचारताच त्या मुलीनेही दररोज घडणारा किळसवाना प्रकार सांगितला. 60 वर्षीय वृद्ध नागेश आपल्याशी परिचित असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवत आम्ही त्याच्याबरोबर आमच्या मुलीला बागेमध्ये पाठवत होतो. पण त्याने आमचा विश्वासघात करत परिचयाचा गैरफायदा घेत मुलीचे लैंगिक शोषण केले, अशी फिर्याद धुळे शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. अशाच प्रकारची घटना धुळ्यातील चाळीसगाव रोड परिसरात देखील घडली. 80 वर्षे वय असणाऱ्या कामतदाने आपल्या शेजारच्या 3 वर्ष वयाच्या चिमुरडीला खाऊची आमिष दाखवून आपल्या घरात नेले. या इसमाचे नाव रेहमान अस्मान पिंजारे असून त्या दिवशी तो घरात एकटाच होता. 3 वर्षाच्या चिमुरडीला आपल्या घरात रेहमान घेऊन जात असताना कामानिमित्त घराबाहेर गेलेली तिची मुलगी घराकडे परतत होते. आपल्या बापासोबत 3 वर्षाची मुलगी घरात शिरताना तिने देखील पाहिले होते. रेहमानची मुलगी घराजवळ आली तोपर्यंत रेहमानने घराच्या दरवाजाची कडी आतून लावून घेतली होती. उत्सुकतेपोटी रेहमानच्या मुलीने खिडकीच्या फटीतून पाहिले असता तिला ते भयानक दृश्य दिसले. आपला बाप आपल्याच घराशेजारील 3 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हे कृत्य त्या मुलीला पाहवले नाही. संतापात ती मुलीच्या घरी गेली आणि त्या मुलीच्या आईला तिने हकीकत सांगितली. त्या चिमुरडीच्या आईने ती ऐकताच ती संतापात बाहेर आली आणि थेट रेहमानच्या घरी आली. तोपर्यंत रेहमानने डाव साधला होता. आपल्या बालिकेला छातीशी कवटाळत त्या मुलीची आई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना घडलेली हकीकत सांगितली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह रेहमानच्या घरी पोहोचले. चौकशीसाठी रेहमान पिंजारे याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान पीडित मुलीच्या आईने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद देखील दिली होती. या फिर्यादीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांनी रेहमान पिंजारे विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला गजाआड केले. धन्यवाद मित्रांनो.